काय नाव आहे त्यांचं? नाव सध्या नाही सांगता येणार. नावामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही उमेदवार चांगल्या शोधात होतो आणि जेव्हा आम्ही म्हटलं होतं का मोठ्या पक्षाच्या चुका आणि आम्हाला भेटणारा उमेदवार हा मजबूत जर समोर आला तर आम्ही बिलकुल समोर येऊ. दिनेश बुब आहे असं कळतंय आम्हाला शिवसेना. नाही दिनेश बुब आहे आम्ही भाजपातला सांगतोय मी मुद्दा म्हणून आणि तिथून आम्ही सुरुवात करू. आणि तो उमेदवार आजही कालही माझी भेट झाली आजही भेट झाली आणि मला असं वाटतं त्या उमेदवारीवर आम्ही अधिक मजबूतीनं समोर येऊ शकतो. महायुतीतून बाहेर पडणार. महायुतीतून म्हटल्यापेक्षा आम्ही मित्रत्वाच्या नात्यानं लढू. हे त्यांना इतर महाराष्ट्रामध्ये काय करायचं तो नंतरचा भाग आहे, पण इथे जे भूमिका भाजपानं ज्या पद्धतीनं इथं भूमिका घेत आहे ते मला वाटतं कार्यकर्त्याच्या जिवारी येणारी भूमिका आहे. ते रंगबाजी करून मतं घेण्याचा प्रकार म्हणजे हे कोणी सहन करणार नाही आणि राणा तर सहन कोणीच करणार नाही. भाऊ कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही भाजपला एक दबाव. त्यांनीच कोंडीत पकडण्याच्या काही गोष्टी केलेल्या आहे. मला असं वाटते का आपण जेव्हा उमेदवारी टाकतो निवडणूक लढतो लहानातल्या लहान कार्यकर्त्याशी संपर्क घेऊन त्याच्याशी बोलून आपण उमेदवारी करतो. आमचा तर पक्ष आहे घटक पक्ष आहे. मग मित्रपक्षाला दिलेली वागणूक जे पाहिली एकंदरीत आतापर्यंतची ही फार द्वेष आणणारी आहे. पुन्हा बाकीचे मुद्दे आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे त्याच्यावर बोलायला तयार नाही. या अमरावती जिल्ह्यातले फिनले मिल बंद आहे. शकुंतला सुरू झाली नाही. विमान आमचं पाहतो आहे अजूनही लँड कधी होते माहीत नाही. अनेक मुद्दे आहेत. शेतीमालाच्या भावापासून कामगिरीवर पण तुम्ही नाराज आहात. माझं असं मत आहे का तुम्ही एका इकडे टेक्स्टाईलसारखं धोरण जिल्हा म्हणून झोन जाहीर करता, दुसऱ्या इकडे केंद्र सरकार केंद्राचंच वस्त्र उद्योग मिल बंद करतं आहे. हे समजायला याला कारण नाही. याच्या बाबतीत मिटिंगा झाल्या सरकार निर्णय घेत नसेल आणि त्याच्यामुळे बेरोजगारी वाढत असेल तर याच्या विरोधात लढलो पाहिजे ना. आज तुम्ही पाहतोय का सगळ्यात कमी विद्युत शेतकऱ्याच्या रात्री जास्त आपण विचार केला तर विद्युतमध्ये आजही 4-4 15-15 दिवस त्या रोहतरी बदलून देत नाही आहे. ऊर्जामंत्री आपले आहे देवेंद्रजी आहे आणि अजूनही विद्युतचा अनुशेष भरला जात नाही. प्रचंड अनुशेष आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. दिनेश बुब एक सांगा काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला त्यांच्या लिस्टमध्ये जाहीर झाल्यानंतर आता त्याच्यावर नारळ फोडणं आम्हाला आता उमेदवारी भेटन मला वाटत नाही. ते फारच त्याच्यातून काही तथ्य बाहेर येईन आणि पुन्हा उमेदवार रद्द करून दिनेश बुबले जाहीर करेन तर त्या आशा संपलेल्या आहे. त्यावेळेस तुम्ही त्यांना पाठिंबा देणार तुम्ही सोबत घेणार का? कारण तुमचे नाही जर तर मध्ये काही अर्थ नाही आहे. त्यांचा आमचा मित्रता आहे. आमची भूमिका त्यांच्याबद्दल अजूनही चांगली आहे. आनंदराव अडसूळ असेल दिनेश बुब असेल त्यांच्याबद्दलची आमच्या भूमिका अजूनही मित्रत्वाची आहे. पण एकंदरीत आता जाहीर केल्यानंतर आता त्याच्यात बदल होईल असं काही चित्र नाही आहे. हे रंगबाजी वाढली आहे. लहान लहान कार्यकर्ते म्हणते का स्वतः उमेदवार असून अशी भाषा जर बोलत असेल यावेळेस तर अधिक नम्र असणारा माणूस अधिक नम्र होतं. किती काही दादागिरी करणारा माणूस थोडा अधिक झुकून निवडणुकीसमोर जात असतं. पण यांची एवढी दादागिरी का आहे कोण याच्या मागं आहे ते पाहिलं पाहिजे. आणि दादागिरीनं मतं घेत असाल तर आम्ही पाळू ना तुम्हाला चारही कोपरे चित करू. आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट.